जय भीम, जय शिवराय भावांनो. सकाळी 8 वाजेपासून आलो शेतामध्ये आणि आता बघू शकता आपण 6 वाजू राहिले जवळजवळ. आणि कामगिरी जर म्हणसाल मित्रांनो तर पाऊस येऊन नाही राहिला 15 दिवसापासून आणि त्याच्यामुळे खूप टेन्शन आलं मित्रांनो. सोयाबीन सुकून राहिले जरा आणि 15 दिवसाच्या मधामध्ये पाऊस आला, परंतु असे शिपकारे सापकारे आले. त्याच्यामुळे काय झालं की मित्रांनो, त्याला पोटभर पाणी मिळत नाही. वरून थोडासा पाऊस पडतो, त्याच्यामुळे थोडीशी वाफधावणी होते आणि त्याच्यामुळे ते सोयाबीनचे पानं उलटे पडतात मित्रांनो. तर आता आपलं सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो 55 दिवसाच्या आसपास, जवळजवळ 60 दिवसाच्या जवळपास झालेला आहे मित्रांनो. आणि आता बघा कसं काळपट पडलेलं आहे, एकदम काळाशार झालेला आहे. आता तुम्ही म्हणसाल काळा काहून झालं, तर याचं काही नाही मित्रांनो. त्याचं 50-55 दिवसाच्या वर गेलं की ते आपापच काळं पडते मित्रांनो. कारण ते वादीमध्ये आहे आता. आता फुल सरून ते वादी तयार करून राहिलं. आणि आपण तूरचे शेंडे मारले होते, ते तुरीचे शेंडे मारायला आपल्याला कमीत कमी झालेले आहे मित्रांनो 8-10 दिवस. आणि 8-10 दिवसामध्ये आता तूर बघा कसे फरदड काढलेले आहे, ते दिसून राहिले असेल तुम्हाला. एकदम 5-5, 6-6 फरदड काढून घेतले मित्रांनो तुरीने. आणि जबरदस्त तूर झालेली आहे. आणि आपण तिच्यावर ठिबकचं पाणी चालू करून दिलेलं आहे मित्रांनो 8 दिवस झाले. हां. आणि आता काय झालं की सांगायचं म्हणजे आता खूप कठीण आहे मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन. आता एवढ्या मोठ्या सोयाबीनमध्ये आता हे सोयाबीन कंबरच्या आसपास आहे मित्रांनो. आणि या सोयाबीनमध्ये आता पाणी देणं चालू आहे मित्रांनो मोकळं. कारण स्प्रिंकलर नाही मित्रांनो आपल्याकडे. स्प्रिंकलर नसल्यामुळे काय आहे की आपण आता मोकळंच पाणी देऊन राहिलो. आणि आपलं जे खालची जे शेत होतं मित्रांनो, जे आमच्या घरच्या लोकांच्या नावावर आहे 1.5 एकर, त्या 1.5 एकरामध्ये आपण 3 दिवस झाले पाणी देऊ राहिलो. आणि ते आपण 3 दिवसामध्ये मोकळं पाणी देऊन क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. आणि आता आलेलो आहे आपण वरच्या शेतामध्ये आज. आणि ते तिकडे दिसून राहिले असेल तुम्हाला बघा निंबाचे झाडं. त्या निंबाच्या झाडांकडे आपण कमीत कमी आता 15 गुंठे पाणी आज आपण दिलेलं आहे मित्रांनो. आणि 15 गुंठे पाणी या एवढ्या मोठ्या सोयाबीनमध्ये मोकळं देणं फार कठीण आहे मित्रांनो. पाय सापत जातात आणि सोयाबीनवरही पाय पडला नाही पाहिजे. खूप काही पाहावं लागतं मित्रांनो. आणि असं शेतकऱ्याचं जीवन आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पाणी तर देणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये जेवणाची बी सुद्धा गैरसोय आहे मित्रांनो. कारण मोकळं पाणी दिल्यानंतर डबा घरीच राहून गेला आज आणि जेवणाचं काही जमलं नाही मित्रांनो मेळ. तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, कारण आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस उघडलेला आहे. जर तुमच्याकडे पाण्याची सुविधा असेल आणि आता विहिरामध्ये पाणी भरपूर आहे मित्रांनो, तर हलगर्जीपणा करू नका. तुरीला जर नळ्या टाकेल्या असतील तर तुम्ही तुरीला पाणी नक्की द्या मित्रांनो. स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरनं द्या. जर नळ्या टाकेल्या असतील तुरीला तर नळ्या ठिबकनं द्या. आणि जर मुबलक पाणी असेल मित्रांनो तर तुम्ही मोकळं पाणी चालू करा. जेवढं भिजेन तेवढं भिजेन. आपल्याला काय, आपण काय कोणाचे रोजदार नाही मित्रांनो. आपल्या ज्यानं होते तेवढं आपण करत राहा. तर अशा प्रकारे माझं सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला, की तुम्ही जर पाणी असेल तुमच्याकडे आणि पाऊस उघडलेला असेल आणि सोयाबीन जर तुमचं सोयाबीनला ताण पडला असेल तर तुम्ही पाणी चालू करा. आणि आज जर आपण 10-15-20 गुंठे जर आपण अर्धा एकर बी वावर भिजवलं मित्रांनो, तर 2-4 दिवस पाऊस नाही आला तर 2-4 दिवसामध्ये आपलं कमीत कमी 2-2.5 एकर वावर होऊन जाते. आज 2 एकर वावर जर भिजलं आपलं, तर आपलं परिपूर्ण 100% उत्पन्न येते मित्रांनो. हेच मी तुमच्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बाकी कसे आहे, मजेत असाल, मला गॅरंटी आहे की आपण खुश असाल, सुखी असाल, समाधानी असाल. आणि मी पण खुश आहे, आनंदी आहे, आनंदात आहे मित्रांनो. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हे आपली शेती आहे, ही मी तुम्हाला पेरायच्या आधी उन्हाळ्यापासून दाखवत आलो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो. याच शेतामध्ये मी व्हिडिओ काढतो. आणि ही बघा आपली खोपडी आहे, त्या खोपडीजवळ सुद्धा आपले काही व्हिडिओ होत असतात. तर मित्रांनो, आमच्यावर तुम्ही भरभरून प्रेम करतात, तसंच प्रेम तुम्ही आमच्यावर राहू द्या. आणि फॉलो करा मित्रांनो, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो व्हिडिओला. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो,
की ही जी शेती आहे या शेतीच्या भरोश्यावरच आपण मजा मारतो आणि 2 पैसे मिळतात मित्रांनो आणि त्या 2 पैशातून आपण लोकांची देव घेऊ आणि आपला उदरनिर्वाह करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा होता आणि व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच मित्रांनो की मला असं वाटलं की आपण आज बऱ्याच दररोजच आपण शेतामध्ये 6 वाजेपर्यंत राहतो मित्रांनो. 5-6 वाजतातच आपल्याला शेतामध्ये, कारण काम काही ना काही असतेच. मी काही ना काही शेतामध्ये करत राहतो आणि म्हणून मग 6 वाजले आणि वाटलं असं की मित्रांना माझ्या काहीतरी सांगावं, दाखवावं आणि आपण खरंच काहीतरी करतो की नाही करत शेतामध्ये हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होतो मित्रांनो. बघू शकता आपण माझा अवतार कसा आहे. हा रुमाल बांधलेला होता मी डोक्याला आणि रुमाल सोडून ठेवला मित्रांनो. आणि असं वाटलं की गरम होऊन राहिलं तर गळ्यात रुमाल टाकावा आणि हा अवतार बघू शकता आपण. माझा चेहरा वगैरे कसा झालेला आहे मित्रांनो. हा चेहरा कामाचाच आहे. हा काही ब्युटी पार्लर किंवा काही क्रीम वगैरे लावून किंवा काही तोंड धुवून चेहरा बनवलेला नाही मित्रांनो. कामाचा चेहरा तुम्ही पण ओळखू शकता. तुम्ही ओळखणारे लोक आहे. तर अशा प्रकारे आपला लंबा व्हिडिओ होऊन राहिला मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ सोडून कुठं जाऊ नका मित्रांनो. मी जे काही सांगतो मित्रांनो ते सर्व कामाचं सांगतो आणि तुमच्याला आवडीन असं सांगतो आणि तुमच्या संसारामध्ये हा व्हिडिओ कामात पडीन अशा प्रकारे मी सांगतो मित्रांनो. कारण या व्हिडिओपासून तुम्हाला बरेचसे फायदे होतील. कारण मी जर 6 वाजेपर्यंत काम करतो शेतामध्ये तर तुम्हीसुद्धा उद्यापासून सांगता येत नाही शेतामध्ये थांबचाल काहीतरी शेतामध्ये काम करण्याचा प्रयत्न करसाल मित्रांनो. तर असो मित्रांनो, माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. बाय मित्रांनो.